ऊसाची एक नवीन जातीची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऊसाची ही जी नवीन जात आहे ती मराठवाड्यामध्ये बहुतेक शेतकऱ्याकडे नाही, परंतु ऊसाचे जे कारखानेदार आहेत ते या ऊसाची लागवड करा म्हणून सांगत आहेत. आणि तो ऊस म्हणजे फुले ऊस 15-0-12. आपण पाठीमागे पाहताय, हा तो फुले ऊस 15-0-12 आहे. तुम्ही साईज पाहू शकता. आणि या ऊसाचं वय फक्त 8 महिने आहे आणि तो सध्या बेण्याला विक्री सुरू आहे. अनेक शेतकरी इथून बेणे घेऊन गेलेले आहेत. पाडेगाव रिसर्च स्टेशन जे आहे ऊसाचं, सातारा जिल्ह्यामधलं, तिथून त्यांनी ह्या बेणं आणलेले आहे. तर ह्या ऊसाविषयी माहिती जी आहे ती आपण या शेतकऱ्याकडून जाणून घ्या. हा जो ऊस आहे हा बेणे प्लॉट आहे तुमचा. हा बेने प्लॉट कोणती व्हरायटी? VS फुले 15-0-12 बरं. आणि हे बेणं कुठून आणलेलं आहे? पाडेगाव. किती आणलं होतं तुम्ही? मी बेनं आणलं होतं 500 ऊस. तिथं 10 ऊसाची एक मुळे असते, ते 50 मुळे आणले होते. काय किंमत? तेव्हा 700 रुपयाला मुळे तिथं दिली ती 10 ऊसाची. म्हणजे किती टोटल? टोटल 500 ऊस. नाही नाही, 50 पैसे किती रुपये. झाले? पैसे किती झाले? 35,000 रुपये झाले. 35,000. 700. हो, एक एकरला पुरलं ते. म्हणजे 1 एकरचं बेणं तुम्ही 35,000ला आणलं. हो. आता या ऊसाचं वय काय आणि वैशिष्ट्य काय? 8 महिने 10 दिवस झालं. फक्त 8 महिने. मग इतक्या लवकर बेणं कसं काय विकायला लागले? विकेल आता शेतकरी दम काढीन. हा? आम्हाला बेनं पाहिजे. ह्या महिन्यात लागवड शेतकरी करतात. हा. आणि कारखाना बी सांगतो 8 महिन्यात 9 महिन्यात बेनं असेल तर तेव्हा याचा ऊस लावा. आता थोडं बाजूला व्हा पुढं. मला या ऊसाचं वैशिष्ट्य असं दिसायला आहे, ही जी कांडी बघा इतीच्या पुढे आहे. बघा ही कांडी किती लांब आहे. पेऱ्यामध्ये लांब आहे कांडी. पेरा जो आहे तो म्हणजे कांडी म्हणतो आपल्याकडे, लांब पेरा आहे. म्हणतो. किती लांब आहे बघा, एका इतीपेक्षा जास्त आहे. 10 इंच कांडी ही. 10 इंच कांडी. 10 इंच. आणि हा ऊस एवढाच मोठा होतो का ह्याच्यापेक्षा मोठा होतो? याच्यापेक्षा मोठा होतो. हा? खत व्यवस्थापन चांगलं झालं तर याच्यापेक्षा मोठा होतो. हा. आणि ह्याला वाढ भरपूर आहे. मी पाहिलं बघा. आता ही किती कांडी असतील ह्या? आता आता 23 कांड्यावर ऊस आहे. 23 कांड्यावर 8 महिन्यामध्ये. 8 महिने आणि समजा तोडणीला किती महिन्यात येतो? तोडणीला कारखाना सांगतो 9 महिन्यात तोडा. आणि त्यावेळेस कांड्या किती होतात? रिकोरी 9 महिन्यात लागते. रिकॉर्ड ती म्हणा 9 म्हणजे महिन्यात रिकोरी आहे. चांगलं आहे मग हे. हा. आणि जर रिकोरी कसं- 9 महिन्यात आहे. हा. आणि पाण्याला तग धरणारी जाते ही. म्हणजे म्हणजे कमी पाण्यात पाण्याचा ताण सहन करणारी व्हरायटी. सहान डुकरापासून बी निबर असल्यामुळं निबर असल्यामुळे डुकर खात नाहीत. डुकराला खात नाही त्याला. नाहीत खात. आता बाजूचा ऊस आहे तो खाल्लाय आणि ह्याला खाल्लेला नाही. बाजूची कोणती व्हरायटी? बाजूची 8,005 8,000 त्याला खाल्लंय. खाल्लंय, ह्याला नाही खाल्लेलं. नाही खाल्लं. मग कडक आहे थोडं. कडक आहे ऊस. हा. आणि पाणी कमी लागते. म्हणजे वाढ बरोबर. भरपूर आहे, पाणी मग कमी हे मग लागतंय. जिथं आपल्या मराठवाड्यासारख्या क्षेत्रामध्ये पाऊस कमी पडतो, विहिरीला पाणी राहतं, त्यावेळेस ही ऊस त्या चांगला. ठिकाणी कमी पाण्याला ही जात चांगली आहे. तुम्ही ज्यावेळेस 9 महिन्याचा किंवा 10 महिन्याचा ऊस झाला तर ह्याला कांडी किती येतील? 25 कांडे 26 कांड्यापर्यंत जाईल 10 महिने. बरं. आता मग एवढ्या कांडी उंच आहे, कांड्या आहेत, हो. हे पडत का नाही खाली? पडत नाही, तेच विशेष आहे. वाढ आकुड आहे ह्याचं. वाडा कुठे? वाढ जे आहे आणि 8,005चं वाढ मोठं आहे आणि हा. लांब आहे. ह्याचं वाढ जे आहे ते आकुड आहे. मग ह्याची तशी मग ती रूट सिस्टम पण तशी स्ट्रॉंग असेल ना? हा. पडत नाही म्हणजे पडत नाही म्हणजे प्रतिकार शक्ती चांगली आहे. चांगली आहे. लोकरी मावापासून हे लोकरी मावाला पण नाही प्रतिकार करतो प्रतिकार करीत नाही. म्हणजे म्हणजे येत नाही. येत नाही लोक. आणि आता तुम्ही जी बियाणे विकताय, हो. काय भाव चालू आहे? 5,000 रुपये टन विकतोय. 5,000 रुपये टन. टन. लोक घेत आहेत? हो, घेतात लोक. हा? घेतात बरं. ना. जात बरं. चांगली असल्यामुळे घेतात. हा. आणि त्यांनी प्रॉपर प्लॉटवर येऊन ऊस बघितल्यावर त्यांच्या लक्षात येते. बर आणि फुटवे चांगले आहेत ह्याला. बर. विशेष म्हणजे मी 1.5x4 लागवड केली सिंगल डोळा. म्हणजे तुमची ही ड्रीप आहे हा. या निकडे. ही ड्रीप जी आहे, अगोदर ड्रीप हातरलं हा. आणि 4 फुटावर आता सरी ह्या काढली. 2 ड्रिपर मधलं अंतर 45 सेंटीमीटर आहे, म्हणजे 1.5 फुटाचं आहे. हा 1.5 फुटाचा म्हणजे प्रत्येक ड्रिपरवर एक डोळा लावला. लावला. म्हणजे ती तोडला काय डोळे असे? सिंगल डोळा करून त्या ड्रीपवर खावले आधी भिजवून. बरं. पण ह्याच्यामध्ये काय तुटाड पण दिसते? हा, तुटाळ झाली. त्या तुटाळीसाठीच आहे. हं. तर ह्याला 2 डोळ्याचं जर केलं तर माझ्या माहितीनं अजून चांगलं राहील. 2 डोळ्याची कांडी जर करून लावली हा. तर जिथं तुटाळ होती ती होणार नाही. म्हणजे किती किती टक्के तुटाळ असेल तुमची? 15% तुटाळ आहे. बरं. 15% तुटाळ आहे. हो. आता तुम्ही बरंच विकलंय. हो. उत्पन्न किती आले आता 8 महिन्यात? गुंट्याला उत्पादन. 2 टन निघले. गुंठ्याला 2 टन. 2 टन. हो. म्हणजे 8व्या महिन्यात. 2 टन म्हणजे मग तुमचा 80 झाला. हो, एकरी? 80 टन. एकरी 80 टन आता 8व्या महिन्यात मला आलं. म्हणजे फारच चांगलं उत्पादन आहे. उत्पादन चांगलं आहे. परत आता ह्याच्यानंतर दुसरा प्रश्न असतो की समजा पहिला खोडवा गेला तुमचा, पहिला तो ऊस गेला, त्याचे जे फुटवे असतात हा. ती कशी ह्याची? आता ते फुटवा माहित पडेल. अजून फुटवे चालू झालेले नाही. हा. आता बेन चालू आहे थोडा. कारण बऱ्याचशा पण व्हरायटी एका डोळ्याला 6 ऊस निघलेत म्हणजे ह्याचा फुटवा चांगला आहे. म्हणजे एका डोळ्याला 6 ऊस निघाले. हा.
गेल्या आणि- वर्षी मी सिंगल डोळा लावला. आता ही जी ऊस आहे, एका ऊसाचं काय वजन असलो? एका ऊसाचं येईल ना 4 किलो पर्यंत तरी वजन. येईल? हो. आणि डोळे जर मोजायचे झाले सिंगल डोळ्याला ऊस मोजू आपण. हं. हे बघा. हे एक आहे. हा, एक डोळा लावलेला आहे. हा, एक डोळा लावलेला आहे हा. आपण. हा. तर मी एक डोळ्याला इकडे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 ऊस एका डोळ्याला निघले. मग 7 चौक 28 किलोचा एक डोळा आहे. 28 किलोचा एक डोळा. आणि बरेचसे ऊस जे आहेत ना, ते कारखाने घेऊन जात नाहीत, पण ह्याला कसं आहे? कारखाना शिफारस करतोय ह्याची की 15/012 लावा. बर 9व्या महिन्यात रिकोरी आहे. बर स्वतः त्यांनी शिफारस केली. आता जे ऊस कारखानेवाले जे घेऊन चालले ते काय भावाने घेऊन चालले ते? ते आता पहिला 2700 रुपये हप्ता काढलाय त्यांनी. बर 2600 कुणी काढलाय, कुणी 2700 काढलाय. बर म्हणजे हा ऊस शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे. आता असं तुमच्यासारखे आणखी आहेत का बेनो प्लॉट? नाही, ह्या एरियात तर नाही. नाही? नाही. मग तुम्ही एकटेच आहेत? हा. मग आता तुम्ही सगळे विकायला लागले, तुम्ही आणखी क्षेत्र वाढवणार असाल ना? हो, मी वाढवणार आहे ना अजून. वाढवणार आहे ना? हा. बर. आता याचे फुटवे इतके चांगले आहेत त्याच्यामुळे लक्षात आले. हा हा तरी आमच्याकडून खताचे जे डोस आहेत हा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे झाले नाही. हा, ते काय लहान मोठे म्हणून झाले ते? काही ऊस लहान जन्मले त्याच्यात. लहान म्हणजे खताचं नियोजन झालेलं नाही. खताचे नियोजन सांगितल्याप्रमाणे नाही झालं. प्रॉपर वेळेवर जर तुम्ही खतं दिली आणि शेणखत जर दिलं तर निश्चित उपयोग होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये तुम्ही वसंत ऊर्जा नावाचं जे टॉनिक आहे, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणेचं, अच्छा. ते जर केलं ना तुम्हाला आणखी उत्पादनामध्ये 10% तरी वाढ होईल. त्याचं नियोजन कसं आहे? ते स्प्रे मध्ये घ्यायचंय का? ते तुम्हाला ठिबकद्वारे बी सोडता येतं, बरं. म्हणजे आळवणी करता येते, किंवा 15 दिवसांनी तुम्हाला 1 लिटर पाण्यामध्ये 5 ml फक्त टाकून फवारायचे. बर. आता तुम्हाला समजा ऊस उंच झाला, ड्रोन पण अवेलेबल आहे, ड्रोननी फवारणी करू शकता. बरोबर. पण ह्याच्यामुळे काय होतं, याच्यामध्ये ही जी वसंत ऊर्जा नावाचं जे टॉनिक आहे, ही जैविक आहे, केमिकल नाही. बर. आपले जे कवक वर्गीय कीटक असतात किंवा मासे असतात, झिंगे असतात, त्याच्यामध्ये कडक आवरण असतं. बर. त्या आवरणामध्ये कायटिन नावाचा एक घटक असतो. बर. ते वेगळं केलेलं आहे. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ट्रॉम्बे मुंबईशी करार करून एकत्र दोघांच्या समन्वयानं हे औषध तयार केलेलं आहे, बर. टॉनिक तयार केलेलं आहे. आणि ते नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. ही फवारल्यानंतर तुमची रोगप्रतिकारक कीटक प्रतिकारक शक्ती वाढते, त्याच्या पानाची रुंदी वाढते. बरं. आणि पानाची रुंदी वाढली की अन्न तयार करण्याची प्रक्रिया पण मोठी होते, त्यामुळे ऊस पोचतो. आणि ही फवारल्यावर ह्याच्यावर एक पांढरसं एक अशी पातळ पापत्र तयार होतो. त्यामुळे बरं. काय होतं की रोग किडीला मध्ये जाता येत नाही. बरं. आणि ऊन जर असेल तर बाष्पीभवन सुद्धा ते रोखतं. बरं. एवढं प्रक्रिया आहे. आणि ते समजा तुम्ही कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा विद्राव्य खतं किंवा तणनाशक यामध्ये जर मिसळून ते फवारलं तर त्या तणनाशक असेल, बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, खत असेल, त्याची कार्यक्षमता वाढवत आहे. बर. एवढं चांगलं आहे ते. आणि ते फक्त 263 रुपये लिटर आहे. आणि ते प्रमाण किती? एकरी त्याचं प्रमाण किती? एका प्रमाण तुमचं 5 लिटर तुम्हाला एकदा सोडावं लागतं जर खालून सोडलं तर. एकरी. बर. आणि जर तुम्ही फवारलं तर 1 लिटर पाण्यामध्ये 5 ml. आणि ते बर. कोणत्या पिकाला चालतं, कोणत्या स्टेजला चालतं. बर. आणि तुम्ही जर कांदा आणि बटाटा याच्यावर जर फवारलं तर ते जास्त दिवस टिकतंय. बर. बर. आणि फळाची प्रत सुधारते, त्याची साठवणूक क्षमता वाढते. साठवणूक क्षमता वाढते, आणि त्याची किपिंग क्वालिटी वाढते, म्हणजे आणि फुगवण वाढते याच्यामध्ये. बर. फळभाज्या असतील, ऊस असेल, फुगवण वाढते, शुगर वाढते. ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा, वसंत ते आपल्याला इथं केजमध्ये एक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचं दुकान आहे. बर. तिथं मिळतंय ते. नसता समर्थ साखर कारखाना जालन्यामधला पाथरावाल्याचा, त्या कारखान्यावर सुद्धा मिळतंय. नसता त्या लातूरला एक पवार नावाचं व्यक्ती आहे, त्याचं दुकान आहे, तिथं सुद्धा मिळतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते साखर कारखाना, प्रत्येक साखर कारखान्यात मिळतं. बायोटेक्नॉलॉजी म्हणून. हे सगळं जैविक आहे. जैविक. सेंद्रिय शेती करतात ना, त्यांच्यासाठी तर ही जैविकच आहे. ते जर तुम्ही केलं ना तर निश्चित. आता आम्ही इथं हिंगणीला गेलो होतो, हिंगणी बुद्रुकला, हा. तर त्यांनी उसावर मारले. तिथं पीजी कुलकर्णी नावाचे शेतकरी, इथं त्याला रिझल्ट दिसून आले. ते बर. दुसरा शेतकरी एक तिथं गव्हाच्या मध्ये त्यांनी ती तणनाशक मारले. त्या तणनाशकामध्ये मिसळल्यावर त्याला तर म्हणलं काय झालं, तर म्हणजे त्या गव्हाला शॉक बसला नाही. शॉक बसला तर कसं होतं की सुधारायला 10-15 दिवस जातात त्या पिकाला. फुलवऱ्यात मारायचं का कोणत्या स्टेजला मारू शकता, कधी मारू शकता. 15-15 दिवसाच्या फरकाने तुम्ही मारू शकता. बर. तर एवढं उत्तम ते आहे. तुम्हाला आणखी रिझल्ट चांगले दिसतील.